नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो, विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे। इथे आपण प्रयोग, निरीक्षण आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत। आज आपण इयत्ता 6वीच्या विज्ञानाचा पाठ क्रमांक भाग क्रमांक पहिला सुरू करतोय। तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला? चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला। मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी मी तुम्हाला या आधीचे व्हिडिओज देखील पाहण्यास त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणे अधिक सोपे होईल। मित्रांनो, आता आपण या पाठातील पहिला मुद्दा म्हणजेच वनस्पतींची विविधता म्हणजे काय, नेमकं वनस्पतींमधील विविधता नक्की कशी ओळखायची हे समजून घेऊया। तर मित्रांनो, एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये देखील ही आपल्याला विविधता आढळते, जसे गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवींचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार। काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसते, म्हणजेच की सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात। या वनस्पतीचा आपण अभ्यास पुढे दिलेल्या माहितीनुसार करूया। तसेच तुम्ही वनस्पतींची विविधता अधिक स्पष्टपणे खालील दिलेल्या आकृतींच्या सहाय्याने समजून घेऊ शकता। मित्रांनो, आता तुम्हाला तर माहितीच आहे की सजीव म्हटले की त्यात दोन प्रकार पडतात, एक प्रकार म्हणजे परपोषी व दुसरा प्रकार म्हणजे स्वयंपोषी। तर आता आपण स्वयंपोषी वनस्पती व परपोषी वनस्पती म्हणजे काय व त्यांची उदाहरणे पाहूया। तर बघा, वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात। उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी। तर काही वनस्पती जसे बुरशी, बांडगुळ, अमरवेल मात्र त्यांचा अन्नासाठी उपयोग करतात, त्यामुळे त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात। घापरणीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे। वरील सर्व स्वयंपोषी वनस्पती व परपोषी वनस्पती अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता। मित्रांनो, आता आपण वनस्पतींच्या रचनेबद्दल माहिती अभ्यासूया। तर बघा, सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते, जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा म्हणजेच मुळाचा भाग। प्रामुख खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते। या फळांपासून बिया मिळतात, बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात। वरील सर्व माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आकृतींची मदत घेऊ शकता। कृपया व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आता आपण फूल व पानांच्या विविध प्रकारांनी माहिती अभ्यासूया। तर बघा, फूल म्हणजे वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे। फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते। फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो, उत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे। त्याचप्रमाणे मुळात पानांचे दोन प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे आहेत। पान हे पसरट असते, अन्ननिर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे। पाने मुख्यत्वे साधी व संयुक्ताकारची असतात। वरील सर्व माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही वरील आकृतींची मदत घेऊ शकता। मित्रांनो, आता आपण वनस्पतींमधील खोडाची भूमिका काय असते याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया व फळांची विविध वैशिष्ट्ये अभ्यासूया। तर बघा, वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो। खोड हे अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते। याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते। त्याचप्रमाणे फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात। फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात। घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत।
वरील सर्व माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही वरील आकृतींची मदत घेऊ शकता. कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण वनस्पतींच्या विविध अवयवांपैकी मूळ या वनस्पती अवयवाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर बघा. माती घट्ट धरून ठेवणे, वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्वाचे शोषण व वहन मुळाची मुख्य कार्ये आहेत. तसेच गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. व मुळाचे दोन प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. वरील सर्व माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आकृतींची मदत घेऊ शकता. Thanks for watching. Please do like, share, and subscribe to my channel for more videos.